नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आज पाहूया जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नसंच. टॉपिक आहे राज्यशास्त्र. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. घटक राज्यात विधान परिषद असावी की नसावी हे ठरवण्याचा अधिकार घटनेच्या कोणत्या कलमानुसार संबंधित राज्यांना दिला आहे? याचे उत्तर आहे कलम 169. पुढील प्रश्न, विधान परिषद सदस्यत्वासाठी वयाची पात्रता किती आहे? याचे उत्तर आहे 30 वर्ष. पुढील प्रश्न, भारतात सर्वाधिक विधान परिषद संख्या 100 कोणत्या राज्याची आहे? याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, विधान परिषदेचा कार्यकाल किती असतो? याचे उत्तर आहे यापैकी नाही. पुढील प्रश्न, विधान परिषदेची किमान सदस्य संख्या किती आहे? याचे उत्तर आहे 40. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण विधान परिषद सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतात? उत्तर आहे राज्यपाल. पुढील प्रश्न, राज्यपालाची नेमणूक कोण करतो? याचे उत्तर आहे राष्ट्रपती. पुढील प्रश्न, राज्यपाल या पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? याचे उत्तर आहे 35 वर्ष. पुढील प्रश्न, कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यास एक राज्यपाल असतो? याचे उत्तर आहे कलम 153. पुढील प्रश्न, राज्यपाल कोणाचे प्रतिनिधित्व करतो? याचे उत्तर आहे राष्ट्रपती. पुढील प्रश्न, राज्यपालाला आपला राजीनामा द्यावयाचा असल्यास तो कोणाकडे पाठवावा लागतो? याचे उत्तर आहे राष्ट्रपती. पुढील प्रश्न, मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळास पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? याचे उत्तर आहे राज्यपाल. पुढील प्रश्न, राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? याचे उत्तर आहे मुख्यमंत्री. पुढील प्रश्न, मजुरांचे हित संबंध जोखण्यासाठी कोणते न्यायालय कार्य करते? याचे उत्तर आहे कामगार न्यायालय. पुढील प्रश्न, लोक न्यायालयाची कल्पना कोणाची आहे? याचे उत्तर आहे P.N. भगवती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लघुवाद न्यायालय आहे? याचे उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? याचे उत्तर आहे राष्ट्रपती. पुढील प्रश्न, सध्या भारतात किती उच्च न्यायालये आहेत? याचे उत्तर आहे 25. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे? याचे उत्तर आहे नागपूर. पुढील प्रश्न, कोणत्या कलमानुसार घटक राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात येते? याचे उत्तर आहे 214. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? याचे उत्तर आहे 62 वर्ष. पुढील प्रश्न, भारताच्या लेखा तपासणी विभागाचा प्रमुख कोण असतो? याचे उत्तर आहे नियंत्रक व महालेखापरीक्षक. पुढील प्रश्न, राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात? याचे उत्तर आहे महाधिवक्ता. पुढील प्रश्न, डॅश डॅश राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो? याचे उत्तर आहे 25 जानेवारी. पुढील प्रश्न, वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतात? याचे उत्तर आहे राष्ट्रपती. पुढील प्रश्न, पोलीस यंत्रणा हा कोणत्या सूचीमधील विषय आहे? याचे उत्तर आहे राज्यसूची. पुढील प्रश्न, राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात किती सूचींची उल्लेख केला आहे? याचे उत्तर आहे 3. कोणत्या कलमांद्वारे राष्ट्रपती वित्त आयोगाची नियुक्ती करतात? याचे उत्तर आहे 280. पुढील प्रश्न, राज्य शासनाला कायदेविषयक बाबीवर सल्ला देण्याचे काम डॅश डॅश करतो? याचे उत्तर आहे महाधिवक्ता. पुढील प्रश्न, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नियुक्ती डॅश डॅश कडून होते? याचे उत्तर आहे राष्ट्रपती. पुढील प्रश्न, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार कोणते? याचे उत्तर आहे ग्रामीण व नागरी. पुढील प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश कोणत्या सूचीत केला जातो? याचे उत्तर आहे राज्यसूची. पुढील प्रश्न, कितव्या घटना दुरुस्तीने ग्रामीण स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला? याचे उत्तर आहे 73व्या. पुढील प्रश्न, भारतात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आला? याचे उत्तर आहे 74व्या. पुढील प्रश्न, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी डॅश डॅशवर आहे? याचे उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग. पुढील प्रश्न, समुदाय विकास कार्यक्रम CDP देशात केव्हापासून सुरू झाला? याचे उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1952 पासून.
पुढील प्रश्न, पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते पंचायत राजचे उद्घाटन कोठे आणि केव्हा झाले? याचे उत्तर आहे ब. नागौर 2 ऑक्टोबर 1959. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? याचे उत्तर आहे क. वसंतराव नाईक कमिटी. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? याचे उत्तर आहे 1 मे 1962. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराव मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केली? याचे उत्तर आहे क. 1957. पुढील प्रश्न, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश डॅश समितीने केली? याचे उत्तर आहे ब. L.N. बोंगिरवार. पुढील प्रश्न, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? याचे उत्तर आहे ब. राजस्थान आणि आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पंचायत राज्य व्यवस्था डॅश डॅशपासून अंमलात आली? याचे उत्तर आहे ब. 1 मे 1962 पासून. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली? याचे उत्तर आहे क. L.N. बोंगिरवार. पुढील प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या 1907चा रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? याचे उत्तर आहे क. लॉर्ड हॉबहाऊस. पुढील प्रश्न, पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? याचे उत्तर आहे अ. महात्मा गांधी. पुढील प्रश्न, डॅश डॅश यास स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक पितामह असे म्हटले जाते? याचे उत्तर आहे अ. लॉर्ड रिपन. पुढील प्रश्न, 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा संमत केला? याचे उत्तर आहे ब. लॉर्ड रिपन. पुढील प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला? याचं उत्तर आहे क. लॉर्ड मेयो. पुढील प्रश्न, बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था डॅश डॅश स्तरीय आहे? याचे उत्तर आहे क. 3. पुढील प्रश्न, 1919च्या डॅश डॅशच्या कायद्यानुसार पंचायत राज या खात्याचा समावेश सोपीव खात्यामध्ये करण्यात आला? याचं उत्तर आहे अ. मॉटुंगे चेम्सफोर्ड. पुढील प्रश्न, समुदाय विकास कार्यक्रमानंतर राष्ट्रीय विस्तार सेवा ही योजना कधी सुरू करण्यात आली? याचे उत्तर आहे ब. 2 ऑक्टोबर 1953. पुढील प्रश्न, अशोक मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राजची शिफारस केली? याचे उत्तर आहे ब. 2. पुढील प्रश्न, लोकसभा व विधानसभा सदस्यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व असू नये अशी महत्त्वाची शिफारस कोणत्या समितीने केली? याचे उत्तर आहे क. वसंतराव नाईक समिती. पुढील प्रश्न, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? याचे उत्तर आहे ड. तख्तमल जैन. पुढील प्रश्न, पंचायत राज पद्धतींचे मूल्यमापन करण्यासाठी 2 एप्रिल 1970 रोजी डॅश डॅशच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली? याचे उत्तर आहे क. ल.ना. बोंगिरवार. पुढील प्रश्न, कोणाच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासाला विशेषत्वाने चालना मिळाली? याचे उत्तर आहे ब. लॉर्ड रिपन. पुढील प्रश्न, सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? याचं उत्तर आहे क. पी.बी. पाटील. पुढील प्रश्न, ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा अधिक गावाचा कारभार देऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली? याचं उत्तर आहे ड. बाबूराव काळे समिती. पुढील प्रश्न, बलवंतराव मेहता समितीने सुचवलेल्या त्रिस्तरीय ग्रामीण प्रशासन व्यवस्थेला पंचायत राज हे नाव कोणी दिले? याचं उत्तर आहे क. पंडित नेहरू. पुढील प्रश्न, बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसीनुसार पंचायत राजाचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? याचं उत्तर आहे अ. राजस्थान. पुढील प्रश्न, त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे? याचं उत्तर आहे ड. 9वे. पुढील प्रश्न, 1952च्या समुदाय विकास कार्यक्रमाचे तसेच राष्ट्रीय विस्तार सेवा कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली? याचं उत्तर आहे क. बलवंतराव मेहता समिती. पुढील प्रश्न, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने समुदाय विकास कार्यक्रम हाती घेतला त्यासाठी कोणत्या देशाने भारताला आर्थिक व तांत्रिक मदत दिली होती? याचं उत्तर आहे अ. अमेरिका. पुढील प्रश्न, राजस्थाननंतर पंचायत राज स्वीकारणारे दुसरे राज्य कोणते? याचं उत्तर आहे ब. आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा अशी महत्त्वपूर्ण शिफारस कोणत्या समितीने केली? याचं उत्तर आहे क. पी.के. थंगन. पुढील प्रश्न, राजस्थान व आंध्र प्रदेश यांच्यानंतर पंचायत राज स्वीकारणारे तिसरे राज्य कोणते?
याचं उत्तर आहे ड. आसाम. पुढील प्रश्न, अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार भारतातील पहिली द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था कोणत्या राज्यात 1984 मध्ये अस्तित्वात आली? याचं उत्तर आहे अ. कर्नाटक. पुढील प्रश्न, पंचायत राजची तरतूद भारतीय संविधानात भाग 9 मधील कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे क. 243 ते 243 ओ. पुढील प्रश्न, वैदिक काळात गावाच्या मुख्याला डॅश डॅश म्हणून संबोधले जाई. याचं उत्तर आहे ड. ग्रामीणे. पुढील प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती? उत्तर आहे अ. ग्रामपंचायत. पुढील प्रश्न, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? याचं उत्तर आहे अ. सरपंच. खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतात? याचं उत्तर आहे क. अ. ग्रामसेवक. पुढील प्रश्न, ग्रामपंचायत सदस्याची संख्या कोण ठरवतो? याचं उत्तर आहे अ. जिल्हाधिकारी. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकाल डॅश डॅश असतो. याचं उत्तर आहे क. 5 वर्ष. ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजूर देणे आवश्यक आहे? याचं उत्तर आहे 2 महिने. पुढील प्रश्न, सरपंचास राजीनामा द्यावायचा असल्यास तो कोणास सादर करावा लागतो? याचं उत्तर आहे ब. सभापती पंचायत समिती. पुढील प्रश्न, सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदाराकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस डॅश डॅश समितीने केली. याचं उत्तर आहे ड. पी. बी. पाटील. पुढील प्रश्न, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या डॅश डॅश एवढी असावी. याचं उत्तर आहे क. 7 व 17. पुढील प्रश्न, ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे? याचं उत्तर आहे क. मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढील प्रश्न, सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा डॅश डॅश एकदा घेतली जाते. याचं उत्तर आहे महिन्यातून. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीची सचिव कोण असतो? याचं उत्तर आहे अ. ग्रामसेवक. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करतो? याचं उत्तर आहे क. ग्रामसभा. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचा प्रभाग कोण जाहीर करतो? याचं उत्तर आहे अ. तहसीलदार. पुढील प्रश्न, वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? याचं उत्तर आहे अ. लेखामेंढा. पुढील प्रश्न, दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे? याचं उत्तर आहे ब. ग्रामपंचायत. पुढील प्रश्न, ग्रामसेवकाची निवड कोण करते? याचं उत्तर आहे ड. जिल्हा निवड मंडळ समिती. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करून शकतो? याचं उत्तर आहे क. जिल्हा परिषद. पुढील प्रश्न, ग्रामपंचायत सदस्यात राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यास तो डॅश डॅश यांच्याकडे सादर करावा लागतो. याचं उत्तर आहे ब. सरपंच. पुढील प्रश्न, ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश डॅशमध्ये करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे क. 40. पुढील प्रश्न, ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मिळून बनते? याचं उत्तर आहे ड. गावातील सर्व मतदार. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार डॅश डॅशच्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो. याचं उत्तर आहे ब. 1958. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती? पुढील प्रश्न, याचं उत्तर आहे ड. वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीच्या अनुदानास कोणत्या मान्यता कोण देतो? याचं उत्तर आहे क. पंचायत समिती. पुढील प्रश्न, डॅश डॅश हा पंचायत राज संस्थाचा पाया आहे. याचं उत्तर आहे अ. ग्रामपंचायत. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचे वॉर्ड कोण घोषित करतो? याचं उत्तर आहे क. तहसीलदार. पुढील प्रश्न, सरपंच पदासंदर्भात कोणती वैशिष्ट्ये गैरलागू आहेत? याचं उत्तर आहे ड. प्रत्यवाहन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.